ताईची चाललेली आहे बनवायची तयारी. पूजा आणि दाजी आलेले आहेत. सुक्का त्याला स्मोक फ्लेवर द्यायचा आहे थोडा आणि कोळशाचा. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता जवळजवळ सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि ताईने नाश्ता केलेला आहे. तर नाश्त्यामध्ये एक कोणता ब्रेड होता, हा मोठा ब्रेड आणला होता आणि त्याला आतमध्ये बटर लावलं असं कट करून आणि चहासोबत खातोय. तर आज खूप काही प्लॅन आहेत आपले. माझी मावस बहीण येणार आहे, पूजा आणि दाजी येणार आहेत आणि आम्ही जे पुण्यामध्ये कारला लेणे आहे तर तिथं व्हिजिट करण्यासाठी जाणार आहे, त्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. जवळजवळ 11, 11:30 येतील आणि तिथं आम्ही 12:30-1 पर्यंत पोहोचू. तर आता आहे ना, हा नारळ सोलून घेतोय कारण की मावशी आलेले आहेत आणि त्याचा मसाला करणार आहे. रात्री आपण स्पेशल एक नॉनव्हेज रेसिपी करणार आहे ताई आणि पूजा मिळून. तर त्याच्यासाठी नारळ सोलून घेतो. काय काय करताय मग आता? काला भाजलाय, हां लसूण, खोबरं, हां हां कोथिंबीर, आलं, हे आता सगळा काळा मसाला करायचा. काळा मसाला. तर आता आपण घरी आलेलो आहे आणि येता येता दाजींनी काय केलं आहे, मटण घेतलेलं आहे कारण की पूजा आणि दाजी आलेले आहेत. आणि आता ताईची चाललेली आहे बनवायची तयारी. तर आता ताईने कांदा परतायला टाकला आहे आणि सकाळी मावशींकडून हा मसाला करून घेतला होता आणि पूजाने ना हे मटण व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. त्याला हळद मीठ लावलं आहे ना, हळद मीठ लावलं. आणखीन टाक थोडीशी हळद वाटलं असतं. तर आता बघूया कसं बनवते ताई. मसाला तर करून झालेला आहे पण आता थोडंसं त्याच्यात ॲडिशन करणार आहे. पूजाच्या हातची पण चव बऱ्याच दिवसानंतर खातो आहे कारण की लग्न झाल्यापासून आहे ना जवळजवळ 2 वर्ष झाले. काल त्यांची ॲनिव्हर्सरी होती तर कालच आमचा जायचा प्लॅन होता त्यांच्याकडे केक घेऊन, पण काल काय जायला जमलं नाही. तर आज ते तिकडे आलेले आहेत तर आज आपण दर्शन घेतलं वगैरे सगळं फिरून झालं आहे आणि आता चालली बनवायची तयारी. पूजा तू काय बनवणार आहे? काय नाही बनवते मी, काहीच काहीच नाही, फक्त रस्सा बनवायचा आहे आणि सुक्का बनवायचं आहे. तर पूजा तिच्या पद्धतीने बनवणार आहे आणि हां सुक्याची काळजी ती घेणार आहे आणि ताई रस्सा बनवणार आहे. ह्याच मसाल्यामधून आपण दोन्ही गोष्टी करणार आहेत. बघूयात आता कोणाच्या हातचं आणखीन चांगलं लागतं आहे. ओके, आता मटण शिजलेलं आहे आपलं. बघूयात शिजलं आहे की नाही. शिजला असेल. टेस्ट तूच कर. शिजलं हो ना पूजा? ती हड्डी निघते का बाजूला बघ. शिजलं एकदम मस्त असं शिजलेलं आहे आणि एक्सपर्ट आता चव घेऊन बघतायत. भाजीत अजून हे काढू काय? मसाला पण एकदम मस्त परतून झालेला आहे पुन्हा एकदा. तर आता रस्सा पण मस्त उकळायला लागलेला आहे आणि हे जे काय आपले पीस आहेत ना त्याच ते सेपरेटच ठेवलेले आहेत कारण की थोडंसं जास्त शिजलेलं आहे. आणि हे सुक्कं आमच्या पूजाताईने बनवलं आहे त्याच्या पद्धतीने. तर हे पण म्हणजे शिजलेलं आहे. तर आता थोडंसं तर याला काय कर, कोळसा आहे का कोळसा, तर त्याचं थोडासा स्मोक दे आणि वरतून झाकण ठेवून दे गावरान तूप टाकून, मस्त लागल. तर आता झालेली सगळी तयारी. थोड्या वेळाने बसायचं आहे जेवायला. मगाशी मिसळपाव खाल्ल्यामुळे एवढी काही भूक नाही आहे आणि आता भूक जिरवावं लागेल बळच. तर आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सुकं बाजूला आहे, रस्सा झालेला आहे, नंतर याच्यामध्ये म्हणजे हे पिवळ्या रस्स्यामधलं, नंतर याच्यामध्ये सुक्का त्याला स्मोक फ्लेवर द्यायचा आहे थोडा आणि कोळशाचा. आणि आता भाकरीची तयारी चालू आहे दोघी बहिणींची मिळून. पूजा थापून देते आणि ताई आता गॅसवर भाजणार आहे त्याला. हळूच गॅस कमी कर ना थोडंसं. कारण मला असते पनीर नाही, मी आता 2-3 दिवस झाले करते. मित्रांनो आता सगळी तयारी झालेली आहे आपली. पूजाने ताईने सगळं एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे आणि ताटही करून झालेले आहेत. तर हा आपला रस्सा, हे सुक्का चिकन, हे भाकरी, बाजरीची भाकरी केलेली आज, कांदा लिंबू आणि काकडी. तर आता बघू आपण टेस्ट करू.
मला तर दुपारी जेवलं मग भूकच नाही हा ना घ्या बसा बस मला दे चपाती, मला आवडते चपाती. टाक दे. बसताय तू पण तुझं ताट आहे ना? छान झाले हा? छान झाले बघ. कोण होतं? पप्पा होते का? नाही दिलं. खरंच छान झालं मित्रांनो सुपर एकदम मस्त टेस्ट झालेली कसं झालं नाही झालं छोटा पायला रुसलेला आहे हा, करून दे. नाही आवडलं तुला का बरं तर छान नव्हतं नटी तर मस्त झालेलं आहे या जेवायला आता सांगायला आता पहिली ना माझी सुका काय ना बघा शिजलं किती मस्त पप्पांना नाही केला का? मस्त शिजलेलं आहे एकदम मस्त शिजलेलं आहे मागून नाटक मस्त झालंय ना तर पूजाने केलंय म्हणल्यानंतर सुंदर झालं मित्रांनो या जेवायला आता आपण जेवण करून घेऊ